सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे रेशन दुकानातून मिळालेल्या तांदळात प्लास्टिक तांदळाची भेसळ असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सरकारी रेशन दुकानातून वितरित करण्यात आलेल्या तांदळाचा प्रकार वेगळा असल्याचे काही महिलांच्या निदर्शनास आले। संबंधित तांदूळ शिजवल्यानंतर चिकट राहतो, तसेच जाळल्यानंतर प्लास्टिक सारखा वास येत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे हा तांदूळ खाल्ल्यास विषबाधा किंवा पोटाचे विकार होण्याची भीती महिला व पालकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान अनेक सरकारी योजनेअंतर्गत दिला जाणारा फोर्टिफाईड राईस पोषणयुक्त तांदूळ हा दिसायला वेगळा असतो। हा तांदूळ पिठापासून तयार करून त्याला तांदळाचा आकार दिला जातो, त्यामुळे तो प्लास्टिक तांदळासारखा दिसू शकतो असे तज्ञांचे मत आहे। मात्र फोर्टिफाईड तांदूळ आणि प्लास्टिक तांदूळ यांतील फरक प्रशासनाकडून स्पष्टपणे सांगितलेला न गेल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामस्थांनी संबंधित तांदळाची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। या प्रकरणी प्रशासनाकडून तपासणी करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी असे आवाहन करण्यात आले आहे। या प्रकरणाकडे आता संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। काल काय झालं, मी मळ्यात गेलो असता माझ्या एक मळ्यातले माझे शिंदे बांधव आहे तिथे, आणि तिथे गेल्यानंतर ते रेशनचे तांदूळ निवडत होते। त्या रेशन मध्ये मी असा प्रकार बघितला, त्यामध्ये प्लास्टिकचे तांदूळ आणि त्यात रेशन मधूनच दोन प्रकारचे प्लास्टिकचे तांदूळ असे मी दोन प्रकार तिथे बघितले। त्यात मी त्यांना निवडून, हे बघा हलकं आणि वजन बारीक, मी तुम्हाला दाखवतो। हे जे आहे ते प्लास्टिकचे आणि हे जे आहे ते रेशनचे। रेशनच्या तांदळातून प्लास्टिकचे तांदूळ काढले आणि ते तांदूळ मी 3 प्रकारचे तांदूळ घेतल्यास ते जाळून पण बघितले। जे मला प्लास्टिकचे तांदूळ आढळले त्यामध्ये मी जाळून आणि पत्रकार बांधवांना पण दाखवतो। हे बघा त्याच्यात बुडबुड्या निघत आहे आणि 100% प्लास्टिकचे, हा आमचा आरोप आहे। अशी पद्धतीने जनतेची जी आहे ती दिशाभूल करून, हे बघा अशा बुडबुड्या निघत आहे आणि हा सगळा प्रकार माझ्या निदर्शनास आल्यास, हे बघा मी दाखवतोय, दिसतंय ओके। हा जो प्रकार, हा तांदूळ प्लास्टिकचा 100% भेसळयुक्त तांदूळ आहे आणि सर्व सिन्नर तालुक्याच्या तमाम जनतेला विनंती करतो, या तांदळामध्ये तुम्ही सर्वांनी चेक करून बघा। जर प्लास्टिकचे तांदूळ न आढळल्यास, असा माझा आरोप आहे, ठीक आहे। बाकीची जी काय सत्यता आहे ती प्रशासनाने आणि माननीय भुजबळ साहेबांना विनंती आहे, ते अन्न पुरवठा व नागरी मंत्री असून त्यांनी या गोष्टीची पूर्ण गांभीर्याने दखल घ्यावी। नाहीतर या गोष्टीचं कुठल्याही चुकीचं, आता मी तर प्रूफ सिद्ध करून दिलंय, ही चौकशी करायचं प्रशासनाचं आणि माझ्या पत्रकार बांधवांचं काम आहे की या गोष्टीला जनतेला न्याय भेटून दिला पाहिजे। 100% हा जो तांदूळ आहे हा भेसळयुक्त आहे, याचं मी सिद्ध करून दाखवलं, माझ्या पत्रकार बांधवांना सिद्ध करून दाखवलंय आणि त्यावर कारवाई करावी। आदरणीय भुजबळ साहेबांना हात जोडून विनंती आहे, या गोष्टीला कृपया करून तरी एक लाईटली घेऊ नका। ही गोष्ट गांभीर्याची असून त्या प्लास्टिकचे तांदूळ खाल्ल्याने अनेक लोकांना कॅन्सर, अनेक पोटाचे विकार, असे बरेचसे आजार उद्भवत आहे, असं माझं ते निदर्शनात आलं। आणि हे बघितल्यानंतर आणि कोणाला काही अडचण असली त्या संदर्भात तर माझ्याशी येऊन भेटून मी सर्व पूर्ण प्रकारे त्यांना माहिती देईल, अशी पत्रकार बांधवांना विनंती। या गोष्टीला आम्हाला सर्व सिन्नर तालुका किंवा नाशिक जिल्हा असेल, या गोष्टीतून आम्हाला न्याय भेटावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर।